थोडासा बदल करूया आणि जशी पहिल्या डाबाला सुरुवात होईल आवाज असेल भालगावाचा सुपुत्र आपले सहकारी समालोचक भागेश मात्रे सज्ज होत आहेत. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर दर्जेदार ही स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये आजचा सुपर संडे म्हटला गेला तर दिग्गज संघ एकामेकाच्या विरोधात असतील. एक एक सामना जिंकून हे दोन संघ एकामेकाच्या विरोधात आल्यात. एका संघाने पहिल्या मॅचमध्ये 66 धावसंख्या बनवल्या. जय बजरंग लोणार टीमच्या माध्यमातून ते धावफलक तुम्हाला पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला नक्षत्र 11 चौधरपाडा या संघाने सावा संघाचा पराभव केला आणि आता त्यांच्या समोर जय बजरंग लोणार. डाबाला सुरुवात 2 धावांनी झाली. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने टप्पा पडला. थोडासा लेंथने मागे बॉल होता. लेफ्ट आर्म बॉलर म्हटलं गेलं ना तर त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक असतो. मग लेफ्ट आर्म बॅट्समन आपण म्हटलं गेलं तर त्याच्यामध्ये नॅचरली एनर्जी, या बॉलवरती जास्त एनर्जी जनरेट केली नाही. टप्पा पडला, फक्त टर्न झाला, टर्न केला. जी त्याची नॅचरली कला आहे ती कला दाखवत असताना सुभाषला त्याने बीट केलं. चांगला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थ्रू दी कव्हर्स, परंतु बॉल हवेमध्ये. टप्पा पडल्यानंतर फिल्डर वळतो त्या ठिकाणी. थोडासा वेळ होता, थोडा अवधी होता या बॉलला फील्ड करण्याचा. जास्त उंच गेला होता बॉल, जास्त लांबी प्राप्त करू शकला नाही. शॉटचं सिलेक्शन चांगलं गेलं होतं कारण समोर टप्पा असताना स्टेप आउट होऊन जेव्हा आपण खेळतो तेव्हा बॉलवरती नजर ठेवावी लागते. बाउन्सर बॉल येईल की खोलवर टप्प्याचा बॉल येईल, त्या दोन्ही टप्प्यांना आपल्याला चेक करावं लागतं. चेक केला गेला बॉल आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. लेग स्टंपवरती फक्त दिशा दिली. सुंदर फटका लेग ग्लान्स करत असताना पाहायला मिळाला. फक्त दिशा देत असताना बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार. टप्प्याच्या रेषेमध्ये लवकर आले. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहिला असेल की फक्त दिशा दिली, टप्प्याचा वापर केला आणि त्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलं, जिथे पहिला चौकार आलाय. फास्टेस्ट फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, बॉलने डायव्हर्शन घेतलं गेलं, डायव्हर्ट झालाय बॉल आणि जाईल थर्डमॅनला बीट करून. चुकी कोणाची म्हणू शकत नाही कारण फिल्डरच्या जेव्हा समोर टप्पा पडला तेव्हा बॉल डायव्हर्ट झाला आणि वाईटचा इशारा अंपायर्सने दिलाय. सो पुन्हा एकदा आलाय पंजा. म्हणजेच या स्पर्धेमध्ये अनेक वेळा तुम्ही बघितल्यात 5 धावा, आता कदाचित 14 वेळा किंवा 15 वेळा हा पंजा आला असेल. हा पहा ॲक्शन रिप्ले. हफसमच्या हलकासा खरं तर थर्डमॅनच्या फिल्डरच्या बाजूने तो गेला, जास्त बाहेर होता चेंडू. पंचांनी व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा दिला गेलाय आणि 5 धावा या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळतात. चेक जरुरी ते जय बजरंग लोणार संघ सध्या इनएक्शनमध्ये आहे आणि त्यांच्या संघाच्या सर्व खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर एखादा फलंदाजाने चौकार हॅट्रिक पूर्ण केली किंवा बॅक टू बॅक 2 षटकार जरी मारले तर लोणारगावचे उद्योजक साईनाजी थले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सुंदर फटका, सुंदर. फक्त ट्रान्स चेंज केला, बॉलला बघितलं गेलं, स्वतःला स्विच करत असताना अगदी रिव्हर्सच्या माध्यमातला हा चौकार क्रमांक येत असताना टीमच्या टोटलमध्ये आणि धावसंख्या तुम्हाला आता चौकाराच्या साहाय्याने पाहायला मिळतील 17 धावा. आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. एक चौकार आपण जर पाहिला तर व्हाईटच्या बॉलवरती आला, तिथे 5 धावा मिळाल्या, तो बेनिफिट मिळाला गेला आणि आता रिव्हर्सच्या माध्यमातून हा चौकार आलाय. शेवटचा बॉल राऊंड द विकेटने फक्त दिशा दिली, स्वतःला मागे घेतलं, बॅटचा पेस ओपन केला गेला, मिसफील्ड झाली आहे. अशा मिसफील्ड जर तुम्ही कराल तर पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने लोणार संघाने 66 धावसंख्या 5 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या ना, तशाच प्रकारे याही मॅचमध्ये तो बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल. हलक्या पद्धतीने बॅटचा चेहरा उघडत असताना 2 धावा मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावसंख्या बनवल्या गेल्यात जय बजरंग लोणार क्रिकेट टीमनं. चेक जरूर आपण या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर काही सन्मान आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करूया. अभि राकेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या, कारण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी लोणारगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय साईनाथजी थले साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी थले साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.
या सन्मानित सायनाजी थले साहेब या आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी जय झोटिंग देव देवरुंग संघाच्या वतीने आपल्या आयोजकांच्या वतीने हा सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे आणि हा शिवशाही सन्मान आहे. इथे मात्र पहा यालाच म्हणतात आई वडिलांची शिकवण. कारण कुठल्या प्रकारची सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपण महाराष्ट्राचा मान इथे स्वीकारणार आहोत, महाराजांची मूर्ती आपण स्वीकारणार आहोत. आणि लगेचच त्यांनी मात्र शूज रिमूव्ह केले आणि राकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करीत आहोत. उपदार मॅची शाल या स्पर्धेतील पाहू शकाल आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि महाराजांची मूर्ती देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. कारण या स्पर्धेसाठी सायनाजी थले साहेबांच्या वतीने आम्हाला चांगला योगदान लाभलेलं आहे, त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. त्यानंतर त्यांचे सहकारी सन्माननीय पप्पूजी थले आपल्यामध्ये आलेले आहेत. या आपण या आपला सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा राकेशजी पाटील आपल्यालाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करायचा आहे. मित्रांनो तुम्ही पाहता लक्षा 7721 चषक 2025 सन्माननीय माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांचा हा नंदी आहे आणि त्या नंदी बैलाच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळाली. पर्व पहिलं आहे, परंतु खरोखर सर्वांना गर्व असेल अशा प्रकारची स्पर्धा सध्या आपण इथे अनुभवत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. मान्यवरांचा सन्मान करणं ही या मंचाची खास ओळख राहिली आहे. प्रमुख मान्यवर जे आपल्या व्यासपीठावरती विराजमान होते, सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान आपण या मंचावरती केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला होता. ज्या अजयला पहिल्या मॅचमध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलताना बघितलं, त्याच्या अगेन्स्ट धावा 19 बनल्या. हरिकेतने षटक त्याही मॅचमध्ये दुसरं हाताळलं. आता हरिकेतला या मॅचमध्ये सुद्धा दुसऱ्या ओव्हरमध्ये आणलाय आणि त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे, ती आदित्यची. खूप काळ आदित्य नॉन स्ट्रायकर एंडवरती होता. स्ट्राईक त्याला मिळाली गेली कारण ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू झाला. आदित्यकडची स्ट्राईक त्याच्याकडे, सुभाषची स्ट्राईक तर त्याच्याकडे आली. पहिलाच बॉल फेस करत होता, बाउन्सर बॉल त्याने फेस केला. हलकीशी कडा कॉटबँडची अपील करायची जास्त गरजही लागली नाही आणि तिथे फलंदाजाला बाद केलं. अंपायर्सने सांगितलं गेलं की फलंदाज बाद आहे. क्रमांक 3 वरती अक्षय आला. 4 ओव्हरच्या लिमिटेड ओव्हरमध्ये आपण 40 ते 45 धावसंख्येचा टार्गेट शोधायला पाहिजे. त्या लक्ष्यापर्यंत कदाचित आता संघ पुढे जाऊ शकतो, संघ लोणाड. कारण बॅटिंग ऑर्डर लोणाडची स्ट्रॉंग आहे. जशी पहिल्या मॅचमध्ये 66 धावसंख्या बनवल्या. सुभाष ठाकरे, आदित्य जाधव, अक्षय मडवी आणि अजय कदम हे फ्रंटलाईन बॅट्समन आहेत या टीमचे. त्यापैकी आदित्य मैदानाच्या आता बाहेर परतलाय. अक्षय ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. बॉल मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. फिल्डर आधी वळतात का ते पाहिलं बॉलरने, परंतु फिल्डर वळत नव्हता. बॉलरने स्वतः कॉन्फिडेंटली आपल्या हातामध्ये कॅच फिनिश केली. दुसरा विकेट लागोपाठचा मिळवत असताना हरिकेतला सफलता. अक्षय बाद. पण पाटील सध्या आलेले आहेत. कालच्या रात्रीपासून त्या अनेक स्पर्धेचा अनेक मॅचचा खरंतर आनंद घेतात. आणि कालही आम्ही म्हटलं होतं की एखादा आमदार आला की त्याला सांगावं लागतं की मी आमदार आहे, एखादा खासदार आला की त्याला सांगावं लागतं की मी खासदार आहे. परंतु एखादा बॉडी बिल्डर किती माणसांमधून आला ना तरी त्याला सांगण्याची गरज नसते की मी बॉडी बिल्डर आहे. त्यांचा फिटनेस तुम्ही पहा, वेल फिट, सध्या तरी स्टायलिश स्टार आहे. तुम्हाला पाहायला मिळाला सध्या तरी मॅचचा त्या आनंद घेत असताना. अशा भरपूर साऱ्या गमती जमती आहेत. खरं तर त्यांना स्ट्रॉंग कोणती गोष्ट बनवते माहिती आहे? स्ट्रिंग. त्यांचा फेमस पे आहे स्ट्रिंग, त्याच्यामुळे त्यांची बॉडी अगदी फिट राहते. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये तुषार. हरिकेतने 2 विकेट मिळवल्या गेल्यात. फर्स्ट इनिंगमध्ये मित्रांनो तुम्ही आहात आणि 19 या आकड्यावरती 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. सुंदर कट केलाय. स्वीपर कव्हर दरम्यान फिल्डर पोहोचतील, परंतु पोहोचण्याचा प्रयत्न सुरुवातीला असं वाटलं की पोहोचतील, परंतु खूपच वेगाने आउटफील्ड फास्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डिपेश कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 2 विकेट नंतरचा हा चौकार. स्ट्रोक्सचं सिलेक्शन अप्पर कटच्या माध्यमातून बॉल डिपिश कव्हर पॉइंटला. सुरुवातीला असं वाटलं की स्वीपर कव्हरच्या दरम्यान जे फिल्डर आहेत ते पोहोचतील, परंतु ते पोहोचण्या अगोदर बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला आणि 2 विकेट नंतर स्थिती बदलवणारा हा चौकार टीम लोणारच्या खात्यामध्ये आणि टीम 23 वर.
सुंदर फटका त्याच दिशेने खेळतात. आता फिल्डर आहेत, पुढे आले स्वीपर कव्हरला. मागच्या बॉलवरची झालेली चुकी आता त्याने रिकव्हर केली गेली. स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर तुम्हाला करण पाहायला मिळाले. त्याच्या हातामध्ये सुंदर झेल. फलंदाज तुषार बाद. तो पप्पू आता परतल्या मैदानाच्या बाहेर. अजय गेलाय. स्थिती नाजूक असताना सुधारावी लागेल स्थिती, पण तुम्ही कौतुक करेन हरिकेत नंतर करण जास्तीत जास्त ऑप्शनवरती बॉल टाकणं ना. अजय नंतर हरिकेतनेही केलं आणि आता करणही तेच करतोय. ऑप्शनवरती जास्तीत जास्त त्याने मारा ठेवलाय, म्हणजेच मोठ्या फटक्यांसाठी त्याने वंचित ठेवलाय टीम जय बजरंग लोणाडला. टीमची धावसंख्या 26. काहीशा कमेंट आमच्यापर्यंत पोहोचतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचू. ओ द विकेट. लेन बॉल ऑन साइडला ताकदीचा वापर केलाय. परफेक्टली गॅपमध्ये टप्पा पडलाय, खाली राहिला. वाटलं नव्हतं की बॉल थोडासा खाली राहील, परंतु बॉल परफेक्टली गॅपमधून स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा पाहिल्या होत्या. हरिकेतच्या विरोधात आल्या 6 आणि आता सध्या तरी 5 बनल्यात करणच्या विरोधात. आक्रमण करण्याचा प्रयत्न अगदी पाहिलं तर प्ले डाऊन झाले. टप्पा पडला, बॅटवरती हलकंसं बॉलचं कनेक्शन, क्रॉस झाला थोडासा बॉल, वेस्टर्नवरती जाऊन आदळला. विकेटचं पतन, चौकारचं प्रत्युत्तर. अजय बाद. होताना बॅट्समन हलकीशी बॅटची कनेक्टिव्हिटी, खरं तर आतल्या भागेला बॉल लागला. स्टंपवरती जाऊन तो बॉल आदळताना तुम्हाला पाहायला मिळाला. हा पहा कशा पद्धतीने फलंदाज बाद झाला. थोडासा पुढे आला, फ्रंट फूट चेक करत असताना अगदी ऑफस्टंपवरती हाही बॉल होता. ऑनसाईडला ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, हलकंसं कनेक्शन झालं बॅटवरती बॉलचं आणि स्टंपवरती जाऊन चेंडू आदळत असताना ही विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर तुम्हाला 5वी येताना पाहायला मिळते. सध्या तरी विकेटची पडझोड जास्त आहे. जास्तीत जास्त आपण धावा बनवत असताना फक्त सुभाषला पाहिलं, जो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्येच थोडासा बरसताना पाहायला मिळाला. जर तो वाईट नंतर चौकार गेला नसताना तर हे धावफलक जे वाढले ना ते धावफलक कमीच राहिला. एक संघ असा आहे ज्यांनी 45 धावसंख्येचा बचाव केला, म्हणजे एका बाजूला धावा बनवणारा संघ आणि दुसऱ्या बाजूला धावा वाचवणारा संघ. सध्या तरी तेच करतात. स्थिती चांगली आहे असं म्हणू शकत नाही. लोणार संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये, परंतु विकेट जास्त गेल्यात. गती जनरेट केली, गती वाढवली होती, इनफिल्डला क्लिअर केले, अपिश खेळले, बॉल मध्ये फिल्डर थोडेसे दूर राहिले. 2 धावेचा जो अवधी होता तो अवधी या ठिकाणी पूर्ण केला गेलाय आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 32. सुभाषचा अपवाद वगळताना आदित्यने थोडंसं नाराज केलं, अक्षयने नाराज केलं, तुषारने सुरुवात केली चौकाराने, परंतु तुषारही परतला. पप्पूने 2 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी दिलं. अजयनेही चौकार दाखवला, परंतु अजयलाही मैदानाच्या बाहेर परतवलं. क्रमांक 7 वरती सुधीर आला. त्या सुधीरने आता 2 धावसंख्येने आपल्या डावाची सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या 32. लोणाड आणि त्यांच्या विपक्षात नक्षत्र 11 चौदडपाडा. शेवटचा बॉल या ओव्हरमधला शिल्लक आहे, तो फेकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज करण. शेवटचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, स्लो बॉल आला. थोडीशी गती ओळखण्यात संभ्रम पडला की बॉल गतीने येईल, परंतु कमी गतीचा बॉल
3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गडी गमावला गेल्यात 6 आणि 6 गड्यांच्या 5 गडी गमावल्या गेल्यात आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. आता वातावरणामध्ये थोडासा बदलच आहे. ढगांचा आणि सूर्याचा लपंडाव सुरू आहे. ऊन सावळी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सोसतायत. हवा नाहीये, थोडीशी हवा जरूर वाहते. कारण तुम्ही जे भगवे फ्लॅग पाहताय ना त्याच्यावरती तुम्हाला समजत असेल की हवा कोणत्या दिशेने जास्त वाहते. एका बाजूला निसर्गालाही तुम्ही पाहताय. निसर्गामध्ये पक्षी आनंद घेतात त्या निसर्गाचा आणि तुम्ही सध्या तर या स्पर्धेचा आनंद घेतात. जी स्पर्धा श्यामशेठ दळवी यांच्या नंदीच्या नावाने अर्थात लक्ष्य चषक 2025. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. 3 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात 32. देत ओव्हर आहे. देत ओव्हरमध्ये रोशनला आणलाय. मागच्या मॅचमध्ये रोशनचा वापर जर आपण पाहिला तर टीम नक्षत्र 11 चौदरपाडाच्या माध्यमातून 4th प्लेसवरती झाला होता. त्याचं एकमेव कारण अजयचे 2 षटकं होते त्याच्यामुळे त्याला आता या प्लेसवरती आणला गेलाय देत ओव्हरमध्ये. धाव 32 आहेत. निदान विचार करायला हवा लोणाड संघाने की या शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 15 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर मॅचमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल संघ लोणाड. परंतु त्यांच्या विरोधात संघ नक्षत्र 11 चौदरपाडा. लेफ्ट आर्म बॉलर त्याचा अगेन स्विंग केला बॉल. बॉल हवेमध्ये फिल्डर जज करतय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल सीमा पार. इट इज अ कडक सिक्सर. साईनाथ दळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आता या खेळाडूला मिळेल. अगदी साईनाथ थळे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक तुम्हाला नक्कीच या खेळाडूला देताना तुम्ही पाहाल. सुभाष शेवटपर्यंत राहिलाय. त्यालाही माहिती आहे की बचेंगे तो और लढेंगे आणि ते षटकार आलाय. कमी गतीचा बॉल यॉर्कर बॉल होता. ऑफसमवरती वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु शफल होऊन खेळण्याचा जो मनसुबा आखला होता जी प्लॅनिंग आखली होती त्या प्लॅनिंगमध्ये सक्सेसफुल झाला नाही. प्रिवियस बॉलवरती आपण सिक्सर पाहिला. तो सिक्सर अगदी पिच बॉलवरती आला. पिच बॉलवरती तुटून पडला. तिथे षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये रोशनने. राऊंड द विकेट खोदून काढलाय. मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफ नाहीये. त्याचा फायदा मिळेल का? फिल्डर वळतायत. अडवण्याचा प्रयत्न अडवलाय. गुड फिल्डिंग चांगली फिल्डिंग झाली. दरम्यान आपण पाहतात या 2 धावा. काय महेंद्रचे एफर्ट्स तुम्ही पाहिले. अगदी वेगाने बॉलकडे तो आला. जरूर त्याचा बांधा सड पातळ आहे त्याच्यामुळे या बॉलकडे येण्यास त्याला जास्त गती प्राप्त त्याने केली. गतीने तो आला. बॉलकडे त्याने पाहिलं. बॉलला अडवलं गेलं. हा पा ॲक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर दुसरा टप्पा घेतला. त्यानंतर अगदी हात त्याने बॉलकडे टाकला गेला. बॉलला अडवलं गेलं आणि सेव्ह केला. धावा 2. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केला. ऑन साईडला अंपायर्सला थोडंसं बाजूला जावं लागलं. या बॉलवरती जो फिल्डर होता त्या फिल्डरने डावखुऱ्या हाताने हा बॉल फेकलाय आणि या डावखुऱ्या हाताने बॉल फेकल्यानंतर आपल्याला सिंगल या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळाली. सध्या चांगल्या कंडिशनमध्ये आपण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त 40 42 45 धावसंख्येचा विचार करत असतो. तो विचार आता इथनं कंप्लीट केला गेलाय सुभाष एका षटकाने. कारण रोशनचं हे षटक आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकल्यात. धावा खर्च केल्यात 9. मागच्या ओव्हरमध्ये करणचे 2 विकेट होते परंतु त्याच्याही ओव्हरमध्ये आल्या धावा 7. इम्पॅक्टफुल अजयचं षटक राहिलं ज्या अजयच्या विरोधात 19 धावा बनल्या. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बोट फिरली. खुलवट टप्प्याचा बॉल समोर तोच फिल्डर आहेत ज्या फिल्डरने चांगली फिल्डिंग केली. मागच्या बॉलवरती ॲक्युरेटली फेकी स्टंपवर विकेट किपरने बॉल तो फील्ड केला. या बॉलवरती सिंगल मिळतीये आणि या सिंगलने टीमची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 42. एक मोठा फटकाना या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करेल कारण सुभाषकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत त्याच्या खेळीमध्ये फक्त त्यांनी 2च चेंडू डॉट फेस केल्यात. तब्बल त्याच्या बॉलचा जर विचार केला गेला तर त्यांनी बॉल फेस केल्यात 11 मध्ये त्यांनी 24 बनवल्या गेल्यात. म्हणजेच या एका मोठ्या फटक्याचा इम्पॅक्ट जर त्याला पाडायचा असेल ना तर शेवटच्या बॉलवरती मोठा फटका यायलाच हवा. या वेळेला थोडासा बॉडीवरती आला. ऑनसाईडला टर्न करत असताना स्क्वेअर लेगला चाललाय बॉल डीपमध्ये. बॉल आला फिल्डरच्या हातामध्ये. थोडासा वेल घेतला गेला. फेकला गेला विकेट किपरला. ही थ्रो तुम्ही कलेक्ट करताना पाहिलं नाही आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी झाल्यात कंप्लीट. फर्स्ट इनिंग इज ओव्हर. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 44 बनल्या गेल्यात आणि मागच्या मॅचमध्ये जो आकडा डिफेंड करायचा होता टीम नक्षत्र 11 चौदरपाड्याला तोच आकडा आता या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये बनवावा लागेल जय बजरंग लोणाड समोर. ज्या 5 धावा आल्या ना
त्या 5 धावा मी तर म्हणेन एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं जय बजरंग लोणाडला. हे फ्लॅग्स तुम्ही पहा, सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती फ्लॅग दाखवले जातात. जो अनेक सारे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचे फ्लॅग, सुजितजी पाटील, त्यानंतर हेमंत पाटील यांचा फ्लॅग तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर रुपेशजी म्हात्रे ज्यांची पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला उपस्थिती पाहायला मिळाली. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतात साईनाथजी थळे जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेतात. साई बजागे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी फ्रीज आपल्याला स्पर्धेमध्ये मिळाली आहे. त्यानंतर अनिलजी भामरे यांचाही फ्लॅग तुम्हाला पाहायला मिळतो ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. आणि हे या स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे प्रणिते, ज्यांच्या स्वप्नातून नंदीला या स्पर्धेमध्ये हायलाइट करणारी स्पर्धा म्हणजेच लक्ष्य चषक 2025 प्रणिते श्यामशेठ दळवी, वीरेनजी चोरगे ज्यांची उपस्थिती नुकतीच तुम्ही बघितली या मंचावरती. त्यानंतर आपण बघत आहात बाळारामजी बाळारामजी मेहेर यांचाही फ्लॅग तुम्हाला पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला अनेक सारे असे चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांना या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितला. शशिकांत केने, खरं तर हा चेहरा कोण विसरेल. दररोज आमच्यासाठी हेल्थ, रेडबुल, कोणत्याही प्रकारची खरं तर खाद्यपदार्थाची आम्हाला जर गरज असेल तर त्यांच्या माध्यमातून ही त्यांनी आम्हाला पुरवली. सो थँक्यू सो मच शशी दादा. अनेक सारे फ्लॅग्स आहेत हे आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणत आहोत. ते सध्या तरी कॅमेरा वर्किंगने तुमच्यासमोर दाखवत आहेत. त्यांचे करूया कौतुक. आणि या विभागातला नानखर गावाचा किंग कोब्रा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं नृत्य जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु वळूया या मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला आपण आता सुरुवात करणार आहोत. नक्षत्र 11 चौदरपाडा या टीम समोर लक्ष्य 45 धावत संख्येचं असताना फील्ड पोझिशन आता सजवली जाईल. विनंती करेन जय बजरंग लोणाड तुमची फील्ड प्लेसमेंट लवकरात लवकर या ठिकाणी सजवून घ्या. आणि टीम नक्षत्र 11 चौदरपाडा तुमचे ओपनिंग प्लेयर लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाठवायचे. या मॅच मधून जो विन होईल तो संघ पीसे सोबत खेळणार आहे. सो ही मॅच इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमच्या बाजूने जर विचार केला तर आता समजेल की या मॅच मध्ये नक्षत्र 11 चौदरपाडा की टीम जय बजरंग लोणाड. सगळ्या गोष्टी या मॅचच्या दरम्यान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. फर्स्ट इनिंग या ठिकाणी ओव्हर झालेली आहे, टार्गेट सेट झालेला आहे. ते टार्गेट डिफेंड होईल की ते टार्गेट बनवलं जाईल या ऐकूया पुन्हा एकदा आवाज, हे दुटण्याचा आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा आणि आवाज करंजी काळन सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच बागेशजी म्हात्रे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय झोटिंग क्रिकेट क्लब देवरुंग आयोजित लक्ष्य 7721 चषक 2025 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाच्या द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग लोणाडने बॅटिंग केली फर्स्ट इनिंग मध्ये. धावसंख्या उभारलेली ती 44 आणि नक्षत्र चौदरपाडा समोर टार्गेट ठेवलं 45चं. योगेश आणि महेंद्र आघाडीला आलेले आहेत. तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती अजयला आपण पाहत आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक जे इंटरेस्टिंग असेल. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे सध्या बॉलिंग मार्कवरती. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. 45 धावांच्या चेसला सुरुवात होते नक्षत्र चौदरपाडाकडून. व्हेरी फास्ट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग आहे पण अंपायरचा कोणता इशारा नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल. अंपायरचा आता इशारा येतो लेग बाय. पहिली धाव मिळते धावा फलकावरती नक्षत्र चौदरपाडाला एक्स्ट्राची. ऑनसाईडला आपण पाहतोय डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे आणि त्याच बरोबरीने एक फिल्डर आपण पाहतोय तो डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये व्यासपीठाच्या उजव्या बाजूला कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर
प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय शांताराम शंकर दळवी स्टँड मधून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं समालोचक करणकांत डोंबिवली सहर्ष स्वागत करीत आहेत. इंटरेस्टिंग मॅच, 6वा सामना आजच्या अंतिम दिवसाचा. समोर खेळला ऑन द राईटचा प्रयत्न होता, बॅटचा वरती बॉल चढला थोडा मिड ऑन मध्ये. आपण पाहतो या बॉलला नॉन स्ट्रायकिंग इटला थ्रो क्रीज सोडली आहे, पण पुन्हा तो आला कारण थ्रो थोडासा उशिराने येत असताना आपण पाहतोय दुसरी धाव कदाचित झाली असती का नसती हा प्रश्न, पण जोखीम तर होती त्यामध्ये. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 2 धावा. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता सौरभ आहेत. ऑफिशियल स्कोरर आमचे या अगोदर गणेश पाटील होते. महत्त्वपूर्ण जबाबदारी या संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमची राहिली आहे आणि सर्व मेंबर्स योगदान देत आहे. हॅमर करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. कव्हरचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न थोडा असफल राहिला अगोदर कॅच वरती. आता ते पोहोचून थ्रो करतायत. धावा 2 ने पुढे जातील. ओव्हर थ्रो झाला होता पण बॅकिंगला 2 फिल्डर. या 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 4 धावा. संतपणे सुरुवात तर आपण पाहतात. अटॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाज योगेश कडून. 4 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक 45 धावांना चेस करत असताना सुरुवात चांगली हवी. 10+ रन पाहिजे धावफलकावरती आणि त्याचा प्रयत्न करतोय योगेश आणि त्याच बरोबरीने महेंद्र. होल्ड टॉस आलाय डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने बॉल वरती सेकंड बाउन्स वरती कव्हर करतात. गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल थ्रो आला ॲक्युरेट ऑन दी स्टंप. धाव मिळणार नाही दुसरी. गुड फिल्डिंग, पॉझिटिव्ह माइंडसेटने आणि चांगल्या आत्मविश्वासाने कॉन्फिडेंटली बॉल वरती पोहोचून डायरेक्ट थ्रो केला त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते फिल्डर अक्षय यांच्याकडून. धाव्यात 5. कोब्रा, नानकरचे कोब्रा. डीजे वाजेल तेव्हा त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. सेलिब्रिटी डान्सर आहेत या स्पर्धेचे. थोडा थांबला, बॅकफुटला टॅप केला, शॉर्ट कव्हरला फिल्डर स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तो हुकलाय. डायरेक्ट हिटला कदाचित विकेटचं काम तमाम असतं, मात्र इथे ते झालं नाही. जर तरला कॉमेंट्री बॉक्स मध्ये महत्व आहे, मैदानाच्या आतमध्ये नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 6 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं टेलिकास्ट करतायत पहिल्या दिवसापासून. दिवस रात्रीमध्ये स्पर्धा आहे. सो हॅट्स ऑफ टू यू साहिल राज, त्याचबरोबर आमचे सुजल आणि कॅमेरामॅन इथे भाविक आणि योगेश या सर्वांचा आभार व्यक्त करू. काल ते 4 वाजता इथून गेले, 4 नंतर गेले आणि सकाळी 8ला पुन्हा त्यांनी इथे रिपोर्ट केलेलं आहे. जवळपास 3 ते 2.5 तास फक्त ते झोपले होते. स्ट्रॉंग अपील होती, लाऊड शॉट बाय बॉलर, बट अंपायरने ती फेटाळली आहे. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 45 धावांना चेस करतोय नक्षत्र चौधरपाडा. धावफलकावरती आहेत फक्त 6 धावा. बॉल उरलेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये 39 धावांची गरज आहे जय बजरंग लोणारच्या विरुद्ध नक्षत्र चौधरपाडाला. येस, कम ऑन डीजे, आपण पाहूयात कोब्राचा डान्स. त्यामधले कोब्रा आहेत, त्यांचे हेड कोच असतील, कोरिओग्राफर. धावफलकावरती आपण पाहतोय 6 प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. या स्टँड मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहे स्वर्गीय शांताराम शंकर दळवी स्टँड. त्याचबरोबर आपण डाव्या बाजूला स्वर्गीय रघुनाथ सकाराम पाटील स्टँड देखील पाहतोय. 2 खेळाडू कक्ष आहेत, त्यामध्ये देखील प्रत्येकी संघाच्या मोठ्या संख्येने चाहते आहेत आणि ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं सहर्ष स्वागत. वाईट यॉर्कर या वेळेला अंपायरने वळण घेतलंय. हा वाईट यॉर्कर वाईटच्या रिटर्न क्रीजचा बाहेर पडला आणि इशारा येतोय वाईड. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 7. विकेट पडला नाही पण धावाही आला नाही. सो त्यामुळे आता विकेटची पर्वा तुम्हाला करायची नाही. 45 बनवत असताना आक्रमण करावं लागेल.
ओहो विथ अँगल आले लेफ्ट आर्म मध्ये विकेट पुन्हा बाहेर. इशारा अंपायरचा वाईड. उमेश केडे सरांना आपण ऑन ग्राउंड पाहत आहोत. शाहिद मोमीन स्क्वेअर लेगला. दोन अंपायर ऑन ग्राउंड आहेत आणि बाळेकारे सर सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. महत्वपूर्ण जबाबदारी असते. स्पर्धा कोणती असू द्या पण अंपायर जोपर्यंत येत नाही ते उपस्थित नसतील तर आपण सामन्याला सुरुवात करू शकत नाही. आणि क्रिकेटच्या लॉ मध्ये देखील अंपायर्सलाच अंपायरचा एक लॉ आहे. कॉमेंटेटर्सला त्यामध्ये कुठेही जागा नाही. ते एक्स्ट्रा आहेत तुमच्या मनोरंजनासाठी. धावफलकावरती 8. षटक प्रगतीपथावर असताना दुसरं वाईड. 2 वाईड आले. राहुल पुन्हा फॉलो केलं होतं महेंद्रने. इथेही बॉल बाहेर. तिसरा वाईड आलाय. धावा कसा येऊ येणं गरजेचे नक्षत्र चौधरपाडासाठी. ते होतंय. 3 वाईड. .45 चेस करतात. धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय त्या 9 धावा. गरज अजून या मॅच मध्ये 36 धावांची. 18 बॉल 36 चा सामना आहे. तितकंसं समीकरण उघड नाही. अहो बॅटची एज घेतली. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं इथे. गरंगत बॉल आपण पाहतो तो स्लिप पॉइंट मध्ये 1 धाव. एका धावेच्या साह्यानं दुहेरी अंकामध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतात 10 या आकड्यावरती. आजची अंतिम रात्र देखील इंटरेस्टिंग आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या महासत्ता समोरासमोर असतील. एंटरप्राइजेस गोरसे बी. काल ज्यांनी महायुती ग्रामीण धमाका बिग बॅट जिंकली. पवन केनेला ग्रामीणची मालिकावीरची बाईक मिळाली तर फरदीन काझी आयकॉन होतात गोरसे बीज आणि त्यालाही आयकॉनची मालिकावीरची बाईक मिळाली. लॉफ केलाय बराच उंच. वाईड इश लॉंग ऑन. फिल्डर जज करतोय पाहतोय. वेल जज कॅच. हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. योगेश वाऱ्याचा वेग बरंच काही ठरवून देतो. लिमिटेड ओव्हर मध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळेला वारा 4 ओव्हर्स मध्ये 5 ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहावा लागतो कर्णधाराला खास करून. कारण तुमच्याकडे राईट हँडर लेफ्टी फलंदाजांचं कॉम्बिनेशन असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला क्रम देखील ठेवावा लागतो फलंदाजांचा आणि खास करून गोलंदाजांचा क्रम. कारण ज्या एंडला वाऱ्याचा वेग असतो त्या एंड पासून तुम्हाला तुमच्या फ्रंट लाईन बॉलरला यूज करावं लागतं. इथे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ एंडकडून सर्व षटकं पाहायला मिळतात. पण हा फटका एलिव्हेट तितकंसं करता आलं नाही. लॉंग ऑनला चांगला झेल टिपला होता फिल्डरने. आणि एक सूचना असेल की जी क्वार्टर फायनलची मॅच असेल ती 5 षटकांची असेल. यानंतरची वियाना स्पोर्ट्स गावदेवी पिसेने 2 सामने जिंकलेले. ते 4th क्वार्टर फायनल मध्ये खेळतील यानंतर. आणि या मॅचचा विनर त्यांच्या अगेन्स्ट खेळेल. तो सामना असेल. ऑन साइडला लॉफ केलाय. या फटक्यामध्ये ताकद आहे नजाकत आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कर्णधार आलाय विकी आणि त्याचा बॅट मधून षटकारी आलाय. अशा क्षणाला एक मोठा फटका तुम्हाला कॉन्फिडन्स देऊन जाईल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. विकेट किती पडलेल्या धावा किती झालेल्या त्यापेक्षा मला करायचं काय हे जास्त इम्पॉर्टंट असतं. मग ते आयुष्य असो अथवा मग क्रिकेटचा खेळ. आल्याबरोबर सुरुवात केली षटकाराने. धावसंख्येला आकार देतात कर्णधार. स्कोर ऑन 16. आता बॉल उरलेले ते किती
15 बॉलचा खेळ शिल्लक आहे टोटल आणि 15 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नक्षत्र चौधर पाडाला. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला राहुलच्या अगेन्स्ट विकी भंडारीचा. महेंद्र आणि विकी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल पुन्हा एकदा तयार होतात मुख्य व्यासपीठ कडून लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. ओहो इथे पूल करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन शॉट थर्ड ऍक्शन मध्ये थ्रो थोडासा लेझी केलेला त्यांनी. रॉकेट थ्रोची गरज होती. विकेट किपर हेच सांगतायत. अंपायरचा लेग बायचा इशारा. धाव मिळते 1. स्कोर ऑन 17. 17 धावा फलकावरती आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे. 14 बॉल 28. 21 रन या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नक्षत्र चौधर पाडा समोर अटॅक करत आहे. फलंदाज आपण बघितलं विकीला. आता स्ट्रायकिंग एंडला महेंद्र. फार बाहेर. इट इज नो बॉल. अंपायरचा कॉल आहे नो बॉल. येस अंपायर्स कॉल. रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा आहे की अंपायर्स कॉल. ऍक्शन इप्ले ऑन स्क्रीन. थर्ड अंपायर सध्या चेक करतायत बाळा इकारे सर. येस आणि पुन्हा सूचना मी करेन महत्वपूर्ण अनाउन्समेंट मॅनेजमेंटद्वारे. आर्ग्युमेंट करू नका. अंतिम दिवस आहे. वेळ आमच्याकडे कमी आहे. या सूचना आमच्या मॅनेजमेंट टीम कडून असतील जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांच्यासाठी. आपण चेक करतोय इथे. चेक. चला थर्ड अंपायर डिसिजन दिलेला आहे. पॉपिंग क्रीजच्या पुढे पडलाय. बाहेर जरूर पडलाय पण पॉपिंग क्रीजच्या पुढे पडलेला आहे. दॅट्स वाय हा असेल तो व्हाईट बॉल. पॉपिंग क्रीजच्या पुढे पडलाय. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला आहे पण पॉपिंग क्रीजच्या पुढे पडलाय. दॅट्स वाय अंपायरचा इशारा वाईड आलेला आहे. पॉपिंग क्रीजचा आत असता तर जरूर नो असता. वाईड फायनल डिसिजन थर्ड अंपायरचा व्हाईट बॉल. 18 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढे आला होता. बॉलच बॅक ड्राइव्ह आहे. मिड ऑनला चेस केला बॉलने. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने. सेकंडचा कॉल आहे. ओहो फंबल. फायदा होईल त्याचा. दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी केली 11 खेळाडूंसमोर महेंद्र आणि विकीने. धावसंख्या 2 ने पुढे चालली आहे. स्कोर ऑन 20. 20 धावा धाव फलकावरती. स्टील रिक्वायर्ड 25. 25 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत आता 13. क्लोज हे चालली आहे मॅच. एक षटकार जो विकेटचा बॅट मधून आला ते धोनी या सामन्यामध्ये पुन्हा डोकं वर केलेलं आहे नक्षत्र चौधर पाडाने. मोमेंटम मी म्हणेन सध्या बॅटिंग करणाऱ्या संघाकडे पण ते मोमेंटम शिफ्ट व्हायला क्रिकेटमध्ये टाइम लागत नाही. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आपण बऱ्याच वेळेला बघितला. या मॅच मध्ये पाहूयात रंग कसे बदलतोय. तोच फिल्डर आहे. या वेळेला दुसरी धाव मैदान आहे. गुड फिल्डिंग. सो ओव्हरऑल 2 षटकं संपली. धाव फलकावरती 21. विकेट पडलेले 1. बॅटिंग करतो नक्षत्र चौधरपाडा. टार्गेट 45 आहे. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. चला अंपायर आपण जास्त वेळ घेऊ देऊ नका. त्याचं कारण आहे अंतिम दिवस. सो प्लीज आपण फास्ट खेळा.
21 धावा धावफलकावरती, एक विकेट पडले 12 बॉल मध्ये. या मॅच मध्ये आपण पाहतो अजूनही गरज आहे ती 24 धावांची. इंटरेस्टिंग मॅच. जय बजरंग लोणाळा आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना नक्षत्र चौधरपाडा. बॉलिंग मार्क वरती बबल्या आलाय. ऑन पेपर अथर्व त्याचं नाव आहे, पण बबल्या या नावानेच त्याचा परिचय. त्यामुळे आम्हाला 12th मॅन अगोदरच सांगितलं की बबल्याच तुम्ही म्हणा. 12 बॉल 24 चा सामन्याचा वेळ आता घेऊ नका प्लीज. आणि नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारा संघ वियाना स्पोर्ट्स पीसी. आपण इथे तयार राहा. 12-24 चा सामना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेंद्र. बॉल तयार बबल्या. शॉर्ट ऑफ लेंथ होता, कट करण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. मोठ्या संख्येने आपण पाहतोय चौधरपाडाचे समर्थक उपस्थित आहेत. वाईड नंतर टाळ्या आलेल्या आहेत. पाहूया त्या टाळ्या थांबतील की वाजत राहतील. धावसंख्या धावफलकावरती 22. 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज. या मॅच मध्ये नक्षत्र चौधरपाडाला शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ 8 ठेवलाय. ऑन साइडला 4. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. गोलंदाज तयार बबल्या. ओहो, पायावरती आदळला. ऑप्शनचा बाहेर इम्पॅक्ट आहे. दॅट्स वाय अंपायरने नॉट आउटचा इशारा दिलाय. लेग बायची एक धाव मिळते एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 23. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल उरलेत 11 आणि 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. बबल्या पुन्हा एकदा. ओहो, बाट आणि पायाचा मधून स्टंपलाही लागला नाही सुदैवाने. बचावला त्या ठिकाणी फलंदाज विकी. डॉट बॉल. बॉल उरलेले आता आपण पाहतोय ते 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग ओव्हर. बब्यासाठी देखील टाळ्या वाजतात. वाईडला टाळ्या उजव्या बाजूने वाजल्या म्हणजे नक्षत्र चौधरपाड्याचे प्रेक्षक उजव्या बाजूला, डाव्या बाजूने टाळ्या वाजतात. डॉट बॉल नंतर नक्षत्र चौधरपाड्याचे प्रेक्षक डाव्या बाजूला आहेत. चला पाहूया टाळ्या कोणाच्या जास्त वाजतील, आवाज शिट्ट्या कोणाच्या असेल, या मॅच मध्ये विजय कोणाचा असेल. ओ लाईन खरा, फुल टॉस, डीप फाईन एकला टर्न करण्यात आला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा 4 धावा. चौकार. Full it is fair delivery. Third umpire चा डिसिजन आलाय. सो नो मोर रिव्ह्यू टीम नक्षत्र चौधरपाडा. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय या चौकाराच्या साह्यानं. धावफलकावरती झालेल्या 27. बॉल उरलेत 9 आणि 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या नक्षत्र चौधरपाडाला. आज ऊन सावलीचा लपंडाव सुरू आहे. लपाछुपी. पूल खेळायचा प्रयत्न मिस टाइम. शॉर्ट स्क्वेअर लेगला वॅकंट एरिया मध्ये बॉल पडलाय. मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचला. ओहो, मिसफील्ड. मागे चाललाय बॉल, गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता 8 बॉल 14 वरती आलेला आहे. मागच्या 2 बॉल वरती आलेले 2 चौकार विजयाच्या समीप आणतायत. पण इथूनही संघर्ष करायचा विजयासाठी फिल्डिंग करणाऱ्या जय बजरंग लोणाडला. मॅच ऑन. 8 बॉल 14. ओहो, फुल लेंथ होता. थेट
थेट यस्त्यांवरती फलंदाज क्लीन बोल्ड बाद. देखील मोड आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 पाहिजेत अजूनही 7 बॉल मध्ये 14. या विकेटने बबल्याने देखील या मॅच मध्ये आणलेलं आहे. जय बजरंग लोणाडला नवीन फलंदाज येत आहेत. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आलाय अजय कोळी. स्लॉग हिटर आहे पण या मॅच मध्ये हा सामना फसलाय. ज्या विकीने षटकार मारले चौकार मारले तो विकी मैदानाच्या बाहेर गेलाय. कॅप्टन डिपार्ट्स. 7 बॉल 14चा सामना आहे. बबल्याने एका विकेटने मॅच मध्ये कमबॅक करून दिलं जय बजरंग लोणाडला. शेवटचा बॉल इंटरेस्टिंग आहे. या बॉल वरती धावा आल्या तर या मॅच मध्ये मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या संघाकडे असेल. विकेट डॉट बॉल आला तर या मॅचचं मोमेंटम फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल अर्थातच 7 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. ओहो ज्युसी फॉली लॉंग ऑन द फिल्डर. प्रयत्न चांगला पण त्याचा वाख्या बाहेर. टाळ्यांचा आवाज येतोय. उजव्या बाजूने षटकार आलाय नक्षत्र चौधरपाडासाठी. मॅच ऑन 6 बॉल आणि आता 8 धावा पाहिजेत. सहा बॉल मध्ये 8 धावांची गरज. प्रिव्हियस बॉल वरती आलेला षटकार अजय कोळी आला आणि त्याचा बॅट स्विंग पहा. जबरदस्त बॅट स्विंगने लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर मारलेला फटका. आणि काय टेलिकास्ट आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला कॅमेऱ्याच्या लेन्सने टिपला. आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक करेन मी. आय थिंक तिथे साहिल जोशी दादा साहिल भोईर राज जोशी आहेत. हे बऱ्याच वेळेला घडतं माझ्याकडून. मात्र या मॅच मध्ये 6 बॉल 8चा सामना आहे. थोडासा थांबलाय सामना पण जो टेम्पो मॅचचा होता जो रिदम होता तो आपण आता तोडू नका. कंटिन्यू करा मॅचला. 6 बॉल 8 धावांची गरज आहे. अजय कोळीचा बॅटमधून षटकार आलाय आणि या षटकाराने या सामन्याचं मोमेंटम सध्या बॅटिंग करणाऱ्या नक्षत्र चौधरपाडाच्या बाजून आपण पाहतोय. मात्र तो सामना पुन्हा खेचतील का जय बजरंग लोणाडचे गोलंदाज. विजय कोणाचा असेल यासाठी सुरू असलेली ही लढाई. हे द्वंद्व चेंडू आणि बॅट मधलं द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना. अंतिम दिवस जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्षा 772 चषक 2025 आजची संध्याकाळ देखील इंटरेस्टिंग आहे. मोठ्या संख्येने लक्षाचा मित्र परिवार अर्थातच या विभागातील नामवंत नंदी आपल्याला या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती येत असताना पाहायला मिळतील. सो यायला विसरू नका. संध्याकाळी लक्षाचा मोठा मित्र परिवार येईल या ठिकाणी आणि त्यासोबत आदरणीय श्यामशेठ दळवी साहेब जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग यांच्या विनंतीला मान देऊन बरेचसे मान्यवर देखील तुम्हाला पाहायला मिळतील. मोठ्या संख्येने क्रीडा रसिक असतील कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या ग्रामीणच्या महासत्ता आज 8 ताकदवान संघ आजच्या रात्रीमध्ये असतील अंतिम रात्रीमध्ये. मात्र हा सामना तितका चुरशीचा आहे. नक्षत्र चौधरपाडा विरुद्ध जय बजरंग लोणाड. 6 बॉल 8 मिड ऑफ आत आहे. काय फटका खेळलाय. फ्रंट फुटला लॉफ्टेड ड्राइव्ह सीमा रेषेच्या बाहेर चौकार. झाली पण त्यानंतर राहुलच्या अगेन्स्ट 15 धावा. बबल्याच्या विरुद्ध 16 धावा. पप्पूला 8 धावा डिफेंड करायच्यात पण पहिल्याच बॉल वरती चौकार आलेला आहे. सामना आता लेस दॅन रन बॉल. 5 बॉल आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना नक्षत्र चौधरपाडा. कॅमेलियॉन सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ मी अगोदरच उल्लेख केला आणि
या मॅचने तसंच रंग बदलले. पहिल्या ओव्हरमध्ये हा सामना पूर्णपणे लोणार्डचा होता. लाईन खराब, ऑनसाइडला टर्न खेळण्यात आलाय. स्वीप करत असताना पहिली धाव वेगाने पूर्ण केली. सेकंडचा कॉल ऑलरेडी दिलाय. स्ट्रायकिंग एंडला रॉकेट थ्रो, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. गरज होत विकेट पडले. या मॅच मध्ये येऊ शकतात जय बजरंग लोणार्ड. बॉल शिल्लक 4 आणि 4 बॉल 3 धावांची गरज. आदरणीय पप्पू तळे साहेब यांच्याकडून लोणार्डचे सुभाषजी ठाकरे यांच्यासाठी षटकाराला पारितोषिक होतं. ते पारितोषिक आमच्याकडे जमा या मॅच नंतर आपण त्यांना देऊयात. आदरणीय पप्पू तळे साहेबांना आपण बघितलं मंचावरती. त्यांचं योगदान आणि त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती. मात्र या सामन्यामध्ये आता पुन्हा रंजकता वाढली आहे. लास्ट ओव्हर थ्रिलर क्लायमॅक्स. बॉल उरले 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 3. मॅच इथून बदलू शकते कारण नौका फलंदाज आलाय. तो आता कसा आलाय, कॉन्फिडेंटली आलाय की अंडर प्रेशर आलाय, त्याचा पुढचा खेळ आपल्याला सांगून देईल. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल का नसेल पाहूयात. कॉन्फिडंट लेवल कोणाचा किती हाय आहे आणि हा सामना कोणाच्या बाजूने जातोय. विकेटने चान्स दिले ती आता जय बजरंग लोणार्डला या मॅच मध्ये येण्यासाठी. लास्ट विकेट इम्पॉर्टंट होती. महेंद्रची विकेट ती मिळवली आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विशालचं आगमन. इज ऑन स्ट्राइक. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग. 4 बॉल 3 ची मॅच आहे. पप्पू फुल टॉस, खराब चेंडू, स्विंग केलाय सीमा रेषेच्या बाहेर. गोल्डन षटकार, मॅच फिनिश. अभिनंदन. नक्षत्र चौधरपाडाने सामना जिंकला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जय बजरंग लोणार्ड. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. वियाना स्पोर्ट्स पीसीचे कॅप्टन या लवकर. लोणार्डचे सुभाष ठाकरे आपण या. पारितोषिक 500 रुपयांच्या षटकारासाठी आणि या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देखील आपण जाहीर करूयात. सामनावीरचा पुरस्कार देखील आपण जाहीर करू. फर्स्ट इनिंग मध्ये दुसरं षटक ज्याने हाताळलं, 3 विकेट खर्च करत असताना अवघ्या 6 धावा खर्च करणारा हरिकेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आपण टॉस करू लगेचच. वियाना स्पोर्ट पिसे आणि नक्षत्र चौधरपाडा लोणार्डचे